आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, हक्क आहे. मात्र जेव्हा वैद्यकीय उपचारांसाठी पैसा अडथळा ठरतो तेव्हा समाजात मनविषण्ण करणाऱ्या घटना घडतात. पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अशाच एका धक्कादायक प्रकाराने एका कुटुंबाचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त झालाय. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या 2 मुलांचे मातृत्व हिरावून घेतले गेलंय. सुशांत भिसे या तरुणाने आपल्या पत्नीच्या उपचारांसाठी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली. मात्र त्याला सांगण्यात आलं की उपचार सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये भरावे लागतील. एका सामान्य कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम काही तासात उभी करणे अशक्य होते. उपचार वेळेत न मिळाल्यामुळे त्याच्या पत्नीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेतील व्यावसायिक दृष्टिकोन आणि निष्काळजीपणा समोर आलाय. भारतात मोठमोठी रुग्णालये आधुनिक सुविधांसह उभी राहत आहेत, परंतु सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळतो का हा प्रश्न आहे. अनेक सरकारी आरोग्य योजना जाहीर केल्या जातात, जसे की आयुष्यमान भारत योजना, परंतु अशा योजना प्रत्यक्षात किती प्रभावी आहेत? रुग्णालये या योजनांचा आदर करतात का? जर सरकारने रुग्णालयांवर योग्य नियंत्रण ठेवलं नाही तर गरिबांसाठी वैद्यकीय सेवा फक्त स्वप्न ठरेल. या घटनेनंतर सरकार आणि प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. रुग्णालयांच्या बेशिस्त कारभारावर कारवाई व्हावी अशी मागणी जनतेकडून होते आहे. नागरिकांनीही या बाबतीत जागरूक राहून आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे. सामाजिक माध्यमांवर आवाज उठवून आणि सरकारी योजनांचा लाभ घेत आरोग्य सेवेच्या व्यावसायीकरणाला आळा घालण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सुशांत भिसेच्या पत्नीचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबासाठीचा नाही आहे, तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. जर आज आपण गप्प बसलो तर उद्या सुद्धा हीच परिस्थिती आपल्यावरही येऊ शकते. म्हणूनच गरज आहे की आरोग्य सेवा ही व्यवसाय न राहता प्रत्येक नागरिकाचा हक्क राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.